Hello students, in previous video we have seen three-dimensional coordinate system, signs of coordinates of a point in different octants and components of vector. Today we are going to the next part. Theorem number 4, statement paha. If a bar, b bar and c bar are three non-coplanar vectors, then any vector r bar in the space can be uniquely expressed as a linear combination of a bar, b bar and c bar. स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ए बार बी बार सी बार हे थ्री नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स आहेत आणि आपल्याला शो काय करायचं आहे तर व्हेक्टर आर बार इज युनिकली एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. प्रूफ पहा. प्रथमतः आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा आहे आणि त्यानंतर युनिकनेस सुद्धा प्रूव्ह करायचं आहे. फिगरमध्ये पहा. लेट ए बी एनी पॉइंट इन दी स्पेस. टेक दी पॉइंट्स ए बार बी बार C bar and R bar so that A becomes their initial point. Let AP bar is equal to R bar as A bar, B bar, C bar are non-coplanar vectors. They determine three distinct planes intersecting at the point A. Through the point P, draw the planes parallel to the plane from the vectors B bar and C bar. This plane intersects line containing A bar at the point B. Similarly, draw the other planes and complete the parallelepiped. इथं काय केलेलं आहे पहिल्यांदा ए बार बी बार सी बार हे थ्री नॉन कोप्लेनर व्हेक्टर्स आहेत असं सपोज केलेलं आहे आणि त्यानंतर काय केलेलं आहे तर व्हेक्टर्स बी बार आणि सी बारला वेक्टर्स बी बार आणि सी बारनी फॉर्म केलेला जो प्लेन आहे त्या प्लेनला पॅरलल प्लेन आपल्याला ड्रॉ करायचा आहे. कुठून तर पॉईंट पी मधून आणि तो प्लेन ॲट पॉईंट बी मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. त्यानंतर परत काय सिमिलरली ड्रॉ दी अदर प्लेन्स. अदर प्लेन्स म्हणजे कुठले तर ए बी सी क्यू, पी सी क्यू आर, पी टी एस आर अँड ए बी टी एस हे अदर रिमेनिंग फोर प्लेन्स जर आपण ड्रॉ केले तर आपल्याला काय मिळणार आहे कंप्लीट पॅरलेलोपिपेड मिळणार आहे. नाउ ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर बाय कोलिनियरिटी प्रॉपर्टी. कोलिनियरिटी प्रॉपर्टी काय आहे तर वन्स व्हेक्टर इज स्केलार मल्टिपल ऑफ अदर. त्यानुसार काय येणार आहे ए देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू एक्स ए बार वेअर एक्स इज स्केलार. सिमिलरली वी हॅव ए क्यू बार इज इक्वल टू वाय बी बार अँड ए एस बार इज इक्वल टू झेड सी बार वेअर वाय अँड झेड आर स्केलार्स. Also by triangle law of addition of vectors, first consider the triangle ACP, then apply the triangle law. We get AP bar is equal to AC bar plus CP bar. त्यानंतर आपल्याला AC bar फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण नेक्स्ट आपण कोणता ट्रायंगल कन्सिडर करणार आहे तर ए बी सी हा सेकंड ट्रायंगल कन्सिडर केला तर आपल्याला AC बार मिळणार आहे. काय तर कोणता ट्रायंगल लॉ अप्लाय केल्यानंतर. Therefore AP bar is equal to AC bar is equal to AB bar plus BC bar plus CP bar which is equal to AB bar काय आहे तर एक्स ए बार आहे आणि बी सी बार काय आहे आपल्याला माहिती आहे का बघा. बी सी बार इज सेम फॉर ए क्यू बार म्हणजे ए क्यू बार काय मिळणार आहे आपल्याला वाय बी बार. ए क्यू बार म्हणजेच बी सी बार असणार आहे आणि त्यानंतर सी पी बार इज सेम फॉर ए एस बार आणि एस बार काय तर झेड सी बार म्हणजेच काय येणार ए पी बार काय आहे आर बार. देअरफॉर आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड C bar. Therefore, any vector R bar in space can be expressed as linear combination of A bar, B bar, C bar. इथं एक पार्ट आपला प्रूव्ह झालेला आहे. सेकंड पार्ट आपल्याला युनिकनेस प्रूव्ह करायचं आहे. युनिकनेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन व्हेक्टर्स आहेत सपोज आर बार इज इक्वल टू x1 ए बार प्लस x2 बी बार प्लस x3 सी बार and also r bar is equal to y1 a bar plus y2 b bar plus y3 c bar.
फॉर सम स्केलर्स x1 x2 x3 अँड y1 y2 y3 आणि शो काय करायचं आहे x1 इज इक्वल टू y1 x2 इज इक्वल टू y2 अँड x3 इज इक्वल टू y3. Subtracting one expression from the other, we have in bracket x1 minus y1 into a bar plus in bracket x2 minus y2 into b bar plus in bracket x3 minus y3 into c bar is equal to 0 bar. But again we know the corollary, and this corollary is a bar, b bar, c bar are non-coplanar vectors and their linear combination, that is x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0. Therefore x is equal to y is equal to z is equal to 0. This corollary is here apply. As a bar, b bar, c bar are non-coplanar, we must have x1 minus y1 is equal to x2 minus y2 is equal to x3 minus y3 is equal to 0. That is x1 is equal to y1, x2 is equal to y2 and x3 is equal to y2. Therefore uniqueness is followed. This theorem is complete. The next part, that is point, is position vector of a point p x y z in space. See in figure. Consider a point P in space having coordinates x, y, z with respect to the origin O whose coordinates are 0, 0, 0. Then the vector OP bar is called position vector of point P with respect to origin O. In vector OP bar, O is called initial point and P is called terminal point. Let P of x, y, z be a point in the space. Therefore, OA is equal to PM is equal to x. Then OB is equal to PN is equal to y and OC is equal to PL is equal to z. That is the coordinates of point A. कोऑर्डिनेट ॲक्सिसवरचा पॉईंट ए आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. याचा एचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, एक्स ॲक्सिसवर असल्यामुळं एक्स आणि वाय आणि झेड 0 असणार आहेत. म्हणजे एचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत तर x 0 0. त्यानंतर कोऑर्डिनेट ॲक्सिस ओ बी ही आहे आणि त्याच्यावरचा पॉईंट कोणता आहे, ओ वाय कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे, त्याच्यावरचा पॉईंट बी आहे, वाय ॲक्सिस आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे वाय प्रेझेंट एक्स आणि झेड 0 असणार आहेत. म्हणजे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत 0 y 0 अँड सी म्हणजे ओ झेड ही कोणती कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे, त्याच्यावरचा पॉईंट सी आहे. झेड ॲक्सिस असल्यामुळे झेड प्रेझेंट असणार आहेत, एक्स वाय 0 असणार आहेत. म्हणजे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत तर 0 0 झेड. लेट आय कॅप, जे कॅप, के कॅप बी युनिट व्हेक्टर्स along positive directions of x-axis, y-axis and z-axis respectively. Therefore, OA bar is equal to xi cap, OB bar is equal to yj cap and OC bar is equal to zk cap. OP bar is the position vector of point P in the space with respect to the origin O. Then representation of vector OP bar in terms of unit vectors I cap, j cap, k cap. In figure, consider the triangle OLP. OLP हा ट्रायंगल कन्सिडर केल्यानंतर आपल्याला ट्रायंगल लॉ अप्लाय करता येतो. त्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे OP बार. OP बार इज इक्वल टू OL बार प्लस LP bar. But OL bar is how to find, that is again consider the triangle OAL, again apply triangle law, then OL bar is equal to OA bar plus AL bar. आता इथं OL bar बद्दल आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो तर OA bar plus AL bar. Therefore OP bar is equal to OL bar is OA bar plus AL bar plus LP bar as it is. Therefore OP bar is equal to OA bar plus OB bar plus OC bar, but OB bar is equal to AL bar and OC bar
C bar is equal to LP bar. Therefore, OP bar is equal to XI cap plus YJ cap plus ZK cap. हे काय आहे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर OP बार इन टर्म्स ऑफ I cap, J cap and K cap. Then next, magnitude of OP bar. Consider the right angle triangle OLP. Then OP square is equal to OL square plus LP square. Again consider right angle triangle OAL. Then OL square is equal to OA square plus AL square. OP square is equal to OA square plus AL square plus LP square. Therefore, OP square is equal to OA square plus OB square plus OC square. AL is equal to OB and LP is equal to OC. Therefore, OP square is equal to OA square plus OB square plus OC square, which is also equal to x square plus y square plus z square. Then length of OP is equal to square root of x square plus y square plus z square. That is, the definition of magnitude is length of OP is equal to magnitude of OP bar is equal to square root of x square plus y square plus z square. आपल्याला मॅग्निट्यूड कुठं लागणार आहे तर एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी मॅग्निट्यूड लागणार आहे. मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं तर मॅग्निट्यूड ऑफ OP बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. नेक्स्ट पॉइंट, component form of R bar. If R bar is position vector of point P with respect to origin O, then R bar is equal to xi cap plus yj cap plus zk cap. In this representation, x, y, z are called the components of R bar along OX, OY and OZ. In this vector, R bar is equal to xi cap plus yj cap plus zk cap. X, y, z are called components of R bar along x axis, y axis and z axis. Note, first, any vector in space is unique linear combination of I cap, j cap, k cap. Second, some authors represent vector R bar is equal to xi cap plus yj cap plus zk cap using angle brackets as R bar is equal to in angle bracket x y z for the point simple bracket x y z. सिंपल ब्रॅकेट आणि अँगल ब्रॅकेट मधला डिफरन्स बघा इथं काय आहे तर काही ऑथर्स व्हेक्टर आर बार हा कसा रिप्रेझेंट करतात तर अँगल ब्रॅकेट एक्स वाय झेड. नेक्स्ट पॉइंट, vector joining two points. See in figure, let O be the origin, then OA bar and OB bar are the position vectors of points A and B with respect to origin O. Consider the triangle AOB and apply triangle law. AB bar is equal to AO bar plus OB bar, which is equal to AB bar is equal to negative vector of AO bar is minus OA bar plus OB bar, which is also can be written as first positive vector, that is OB bar minus OA bar, that is equal to position vector of B minus position vector of A. Position vector of B is OB bar minus position vector of A, that is OA bar. OB bar minus OB bar म्हणजे OB bar minus OA bar, that is position vector of B minus position vector of A, that is AB bar is equal to B bar minus A bar. If A is equal to x1 y1 z1 and B is equal to x2 y2 z2, then OA bar is equal to x1 I cap plus y1 j cap plus z1 k cap and OB bar is equal to x2 I cap plus y2 j cap plus z2
k cap. Therefore AB bar is equal to OB bar minus OA bar, which is equal to OB bar is काय आहे OB bar तर x2 i cap plus y2 j cap plus z2 k cap minus OA bar काय आहे तर x1 i cap plus y1 j cap plus z1 k cap. Therefore AB bar is equal to या दोन्हींचं सर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर काय येईल in bracket x2 minus x1 into I cap plus in bracket y2 minus y1 into j cap plus in bracket z2 minus z1 into k cap. Therefore magnitude of AB bar is equal to square root of component of I square plus component of j square plus component of k square, that is x2 minus x1 square plus y2 minus y1 bracket square plus z2 minus z1 bracket square. Note first, if a bar is equal to a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap and b bar is equal to b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap, then a bar is equal to b bar if a1 is equal to b1, a2 is equal to b2, a3 is equal to b3. जर a1 equal to b1, a2 is equal to b2 आणि a3 is equal to b3 असतील तर a bar is equal to b bar असणार आहे. म्हणजेच काय components of I cap are equal, components of j cap are equal and components of k cap are equal, then a bar is equal to b bar. Second, if a bar is equal to a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap and b bar is equal to b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap, then their addition is a bar plus b bar is equal to a bar is a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap plus b bar is b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap. Therefore a bar plus b bar is equal to in bracket a1 plus b1 bracket complete into I cap plus in bracket a2 plus b2 bracket complete into j cap plus in bracket a3 plus b3 bracket complete into k cap. Addition of two vectors is equal to sum of components of I cap plus sum of components of j cap plus sum of components of k cap. Third, if k is any scalar, then k into a bar is equal to k in bracket a bar is equal to a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap. The bracket of each term multiply by k. K a1 I cap plus k a2 j cap plus k a3 k cap. Also, if b bar and a bar are collinear, then their coefficients are proportional. That is b1 upon a1 is equal to b2 upon a2 is equal to b3 upon a3 is equal to k. Fourth, if a cap is unit vector along a non-zero vector a bar in space, then a cap is equal to a bar upon magnitude of a bar is equal to a bar is a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap and magnitude of a bar is square root of component of I square plus component of j square plus component of k square, that is a1 square plus a2 square plus a3 square. Fifth note, collinearity of 3 points. 3 distinct points A, B and C are with position vectors a bar, b bar and c bar respectively are collinear if and only if there exist 3 non-zero scalars x, y and z such that their linear combination x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 and x plus y plus z is equal to 0. Then sixth, coplanarity of 4 points. 4 distinct points A, B, C and D with position vectors a bar, b bar, c bar and d bar respectively are coplanar if and only if there exist 4 scalars x, y, z and w not all 0 such that their linear combination x a bar plus y b bar plus z c bar plus w d bar is equal to 0 bar and x plus y plus z plus w is equal to 0. Seventh, linearly dependent vectors. A set of non-zero vectors a bar, b bar and c bar is said to be linearly dependent if there exist scalars x, y, z not all 0 such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar. Such vectors a bar, b bar, c bar are coplanar. And then
Eighth, linearly independent vectors. A set of non-zero vectors a bar, b bar and c bar is said to be linearly independent if x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar. Then x is equal to y is equal to z is equal to 0. Such vectors a bar, b bar, c bar are non-coplanar